शिवलीलामृत 3रा अध्याय. कल्माशपद कथा. गोकर्ण कथा. चांडाळणीचा उद्धार. कल्मषपद कथा. श्री गणेशाय नमः. हे शिवमंगला धामा ब्रह्मानंदा बाललोचना ईश्वरा तुझा जय जयकार असो. गंगाधरा तू निरंजन निर्विकार आहेस. तू अवघ्या ऋषी विश्वासी जीवन आहेस. परमेश्वरा तुझा महिमा अगाध आहे. मागच्या अध्यायात शिवरात्री महात्म्य सांगितले. आता तुझा लीला किता तूच माझ्याकडून वदव. नेहमी शरणार्थी. शिवलीला अमृत कथा ऐकण्यासाठी जमलेल्या शौनदिका ऋषीमुनींना सुत कथा सांगू लागले. सूत म्हणाले, पूर्वी इक्ष्वाकु वंशात मित्रांसह नावाचा एक थोर राजा धर्मशील राजा होऊन गेला. तो अत्यंत कीर्तिवंत यशवंत होता. तो सर्व वीरपुरुषात तो श्रेष्ठ, वेद पारंगत, अत्यंत बलवान, शूर, उत्साह, उपयोगी व अत्यंत दयाळू होता. त्याला शिकाराचा मोठा नाद होता. एकदा तो आपल्या सैन्यासह भयंकर अशा वनात शिकार करण्यासाठी गेला. तिथे त्याने अनेक वाघ, सिंह व अन्य अनेक वन्य पशु ठार मारले. तो आपल्या रथातून फिरत असताना त्याला एक भयंकर राक्षस दिसला. त्या राक्षसाला राजाने ठार मारले. त्या राक्षसाच्या भावाने आपल्या भावाला ठार मारलेले पाहिले. त्यामुळे तो अतिशय शोकाकुल झाला. त्याला राजाचा अतिशय राग आला. त्याच वेळी त्याने प्रतिज्ञा केली की माझ्या भावाच्या मृत्यूचा सूड घेईन. राजा मित्रासह आपल्या नगराला परत आला. एके दिवशी ते राक्षस आचार्याचे रूप घेऊन राजाकडे आला व म्हणाला, महाराज, मी पाकशास्त्रात अत्यंत निपुण आहे. आपण मला आपल्याकडे आचार्य म्हणून ठेवले तर मी उत्तम अन्न पदार्थ तयार करेन. राजाने त्याला आपल्या पाकखान्यात मुख्य आचार्य म्हणून ठेवले. मित्रासह राजाला वदंती नावाची पत्नी होती. ती थोरशी पतिव्रता होती. तिने नवीन आचार्य आलेला पाहून तिलाही आनंद झाला. एके दिवशी काय झालं, राजाकडे पितृश्राद्ध होते. मग भोजनासाठी वसिष्ठ ऋषींना बोलावले होते. पाने मांडली गेली. वसिष्ठ आधी भोजनासाठी पानावर बसले. त्याच वेळी आचार्याच्या रूपात असलेल्या त्या राक्षसाने अन्नपदार्थात नरमास मिसळले व ते आणून पानात वाढले. त्रिकाळज्ञानी सर्वज्ञ वसिष्ठ ते पाहून अत्यंत क्रुद्ध झाले. त्यांनी मित्रासह राजाला शाप दिला. राजा, तुझा धिक्कार असो. तू मोठ्या कपटी पापी आहेस. तू मला नरमास वाढले आहे. या पापामुळे तू राक्षस होशील. वसिष्ठाची ही शापवाणी ऐकताच राजाला आचार्याचा धक्का बसला. त्याने मुख्य आचार्यास बोलावून पाठवले, पण तो आला नाही. पण तो कपटी राक्षस गुप्त रूपाने वनात पळून गेला. राजाला वसिष्ठाचा राग आला. तो वसिष्ठांना म्हणाला, मला ऋषीवर्या, माझी काही चूक नाही. मला यातले काही माहीत नाही. असे असताना आपण मला विनाकारण शाप दिलात. आपण माझे गुरु असला तरी मी आपणास शाप देतो. असे म्हणून हातात शापजल घेऊन राजा वसिष्ठांचा शाप देण्यास तयार झाला. तेव्हा राणी मदयंती राजांच्या पाया पडून रडू लागली. ती राजाला म्हणाली, आपण थोडा विचार करा. राणी मदयंती राजाच्या आपण थोडा विचार करा. शिष्याने गुरुला शाप देणे हे योग्य नाही. ते पाप आहे. आपण गुरु शाप दिला तर नरकवास भोगावा लागेल. राजा म्हणाला, प्रिय, तू म्हणतेस ते खरे आहे, पण ओंजळीतलं पाणी जर मी आता जमिनीवर टाकले तर जमीन जळून जाईल, ती नापीक होईल. असे म्हणत राजाने ओंजळीतले पाणी शापजल आपल्या दोन्ही पायावर टाकले. त्यामुळे राजाचे दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत कल्माशपद झाले. राजा म्हणाला, प्रिय, तू म्हणतेस ते खरे आहे, पण ओंजळीतले पाणी जर मी आता जमिनीवर टाकले तर जमीन जळून जाईल, ती नापीक होईल. असे म्हणत राजाने ओंजळीतले ते शापजल आपल्या दोन्ही पायावर टाकले. ते राजाचे दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत कल्मषयुक्त झाले. त्यांनी कृष्णवर्णाचा कुष्ठरोग झाला. तेव्हापासून मित्रासह राजाचे नाव कल्माशपद असे झाले. वसिष्ठांना जेव्हा सगळा प्रकार समजला तेव्हा त्यांनी राजाची दया आली. त्यांनी राजाला शाप दिला, राजा, 12 वर्षांनंतर तू शापमुक्त होशील. मग तू पूर्ववत तिथे परत येशील. असे सांगून वसिष्ठ ऋषी निघून गेले. वसिष्ठाच्या शापाने राजा राक्षस होऊन अरण्यात भटकू लागला. त्याने त्या अरण्यातील अनेक प्राण्यांना ठार मारले. एके दिवशी अत्यंत
असा तो राक्षस अरण्यात भटकत असता त्याला एक ब्राह्मण कुमार दिसला. त्याच्याबरोबर त्याची पत्नीही होती. त्या राक्षसांनी त्या ब्राह्मणाला खाण्यासाठी पकडले. आपल्या पतीला राक्षसाने पकडले हे पाहून त्या ब्राह्मणाची स्त्री पत्नी रडू लागली. जमिनीवर गडबडा लोळू लागली. ती राक्षसाला म्हणाली, अरे तू सूर्यवंशातला राजा आहेस. तू असले पाप करू नको. तू अयोध्याचे सम्राट आहेस. अरे हा माझा पती आहे. माझा पती मला प्राणाहून प्रिय आहे. याला खाऊ नकोस, ठार मारू नको. दीनदुःख लोकांना आधार देणे, त्याचा ते रक्षण करणे तुझे कर्तव्य आहे. अरे तू माझ्या पतीला ठार मारलेस तर मला माझ्या या शरीराचा काय उपयोग? माझ्या जगण्याला तरी काय अर्थ आहे? अरे माझा पती वयाने लहान आहे. तो वेद पारंगत आहे. त्याला जीवनदान देण्याने तुला सगळ्या जगाचे रक्षण करण्याचे पुण्य मिळेल. मी ब्राह्मण स्त्री आहे, बालिका आहे. माझ्यावर कृपा कर. त्या ब्राह्मण पत्नीने अशी परोपरी विनवणी केली पण त्या राक्षसावर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्याने त्या कुमाराला ठार मारले, त्याचे रक्तमांस खाल्ले व त्याचे हाडे टाकून दिले. तेव्हा आक्रोश करणाऱ्या त्या पतिव्रतेने आपल्या पतीची हाडे एकत्र गोळा केली, ती चित्ता पेटवली व अग्नीत प्रवेश करताना त्या राक्षस स्वरूप असलेला राजाला शाप दिला. अरे दुष्टा पातका, तू माझ्या पतीला मारून खाल्लेस तेव्हा तू सुद्धा तुझ्या पत्नीशी समागम करशील. त्याच क्षणी तुला मृत्यू येईल. असा शाप देऊन तिने अग्नीत प्रवेश केला. वसिष्ठाचा शाप भोगणाऱ्या तो मित्रासह राजा 12 वर्षांनंतर शापमुक्त झाला. त्याला त्याचे मूळचे रूप प्राप्त झाले. तो आपल्या घरी परत आला. परंतु आल्यावर त्यांनी सगळी हकीकत आपल्या पत्नीला सांगितले. मदंतीला अतिशय दुःख झाले. आपल्याला विधवा येईल या भीतीने तिने मन कठोर करून राजाचा स्पर्श टाळला. राजाच्या मनावर याचा फार विपरीत परिणाम झाला. तो सुखभोगाचा राजलक्ष्मीचा त्याग करून वनात निघून गेला. राजा वनात भटकू लागला. परंतु आपल्या मागोमागे एक पिशाच येत आहे असे त्याला आढळले. तो ब्रह्महत्या होती. पूर्वी शापकाळात त्याच्या हातून एक ब्राह्मणाचे व त्याच्या पत्नीची हत्या झाली होती. तीच ती ब्रह्महत्या. त्या ब्रह्महत्येपासून मुक्त कसे व्हायचे याची त्या राजाला काळजी वाटू लागली. त्यासाठी तो अनेक तीर्थक्षेत्रांना गेला, पण ब्रह्महत्या त्याचा पाठलाग काही सोडेना. यामुळे अतिशय दुःखी झालेला राजा अनेक तीर्थाचे दर्शन घेत मिथिला नगरीला आला. त्याच वेळी गौतम मुनी तेथे आले होते. राजाने गौतमांना साष्टांग नमस्कार घातला. दयाघना गौतमांनी त्याला खुशाल विचारले असता राजाने सगळी हकीकत सांगितली. राजाची दुःखी अवस्था पाहून गौतम मुनी त्याला आशीर्वाद देत म्हणाले, अरे राजा, तू मुळीच घाबरू नकोस. अरे भगवान शंकर रक्षण करता असताना त्याच्या शरणागत भक्तांना भीती कसली? गौतम मुनी पुढे म्हणाले, भू कैलास गोकर्ण क्षेत्र, तिथून मी आलो. अपार महिमा तेथीचा नवरनवा ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तिथे नांदत. पश्चिम सुरासुर किन्नर सेवेत अर्धमात्र पीठ, जे पश्चिम सागराच्या काठावर गोकर्ण नावाचं अत्यंत मनोहर असे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्याच्या सेवनाने सर्व महापापाचा संहार होतो. तेथे मोठ्यातील मोठे पापी सुद्धा टिकत नाही. ती साक्षात भूकैलास असून संत साधकाचे ते माहेर आहे. तेथे भगवान सदाशिवाच्या केवळ स्मरणानेच महापाप जळून भस्म होतात. मंदर चलावर कैलास पर्वतावर ज्याप्रमाणे भगवान शंकर वास्तव्य असते तसेच गोकर्ण क्षेत्रातही भगवान शंकराचे अखंड वास्तव्य आहे. हे गोकर्ण क्षेत्र कसे निर्माण झाले, त्याचे महात्म्य काय आहे, असे राजाने विचारले असता गौतम मुनी गोकर्ण क्षेत्राच्या अत्यंत पवित्र कथा सांगू लागले. गोकर्ण कथा. गोकर्ण म्हणजे साक्षात भूकैलास. तेथे भगवान महादेव महाबल नावाने वास्तव्य करीत आहेत. म्हणून या क्षेत्राला गोकर्ण महाबळेश्वर असे म्हणतात. रावणाने कठोर तपश्चर्या करून जे शिवलिंग मिळवले होते त्याची गणेशाने गोकर्ण क्षेत्र स्थापन केली होती. सनकसनंदानी महात्मे तिथे भगवान शिवाची आराधना करतात. या ब्रह्मांडात गोकर्ण सारखे दुसरे क्षेत्र नाही. तेथे अगस्त्य मुनींनी तपश्चर्या केलेली आहे. तेथे सर्व देवदेवतांचेच वास्तव्य आहे. ब्रह्मा, विष्णू, भगवान कार्तिकेय व गणेश यांचीही वास्तव्य आहे. या गोकर्ण क्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत. तेथे पावली
असंख्य तीर्थ आहेत. सत्ययुगात महाबल भगवान शिव श्वेतवर्णी असतात. त्रेतायुगात लाल वर्णाचे, दुपारयुगात पती पिवळ्या वर्णाचे व कलियुगात श्याम वर्णाचे असतात. तेथे ब्रह्महत्या आदी पापांचा नाश होतो. या जगात जे ब्रह्महत्या, घातकी, भूतद्रोही, महापापी, लबाड आहे ते गोकर्ण क्षेत्रात जाऊन तेथील तीर्थात स्नान करून शिवाराधना करतात. ते शिवलोकाला जातात. गोकर्ण क्षेत्री जाऊन शिवपूजा करणारा ब्रह्मपदाला जातो. रविवार, सोमवार व बुधवार युक्त अमावास्येला गोकर्ण क्षेत्री स्नानदान, पितृअर्पण, शिवपूजा, जप, होम व ब्राह्मण सत्कार केला असता अनंत फल प्राप्त होते. प्रदोषकाळी येथे शिवपूजा केली असता मोक्षप्राप्ती होते. या गोकर्ण क्षेत्रासंबंधी एक सुरस व पवित्र कथा अशी. लंकाधिपती रावणाची आईचे नाव कैकसी. ती थोर ऋषीभक्त होती. दररोज शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय ती पाणी सुद्धा पित नसे. रावणाचे कल्याण व्हावे, त्याला सर्वत्र विजय मिळावा म्हणून ती पंचधान्याच्या पिठाचे शिवलिंग करून त्याची नित्यनेमाने पूजा करीत असे. यामुळे इंद्राला राग आला आणि त्याने शिवलिंग समुद्रात फेकून दिले. त्यामुळे रावणाची आई कैकसी शोक करू लागली. तिने अन्नपाण्याचा त्याग केला. ही गोष्ट रावणाला समजली. तेव्हा तो तिला म्हणाला, माते, माझ्यासारखा पुत्र तुला असताना तू शोक का बरे करतेस? मी तुला भगवान शंकराचे आत्मलिंग आणून देतो. असे सांगून रावण कैलास पर्वतावर गेला. तिथे त्याने भगवान शंकराची अनेक प्रकारांनी मनोभावे आराधना केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या भगवान शंकराने त्याला म्हणाले, रावण, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग. रावण म्हणाला, प्रभो, आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर मला आपले आत्मलिंग काढून द्या. याशिवाय या त्रिलोक्यात अत्यंत सुंदर अशी स्त्री मला द्या. प्रसन्न झालेल्या शंकरांनी कोटी चंद्रा सूर्याची प्रभा असलेले अत्यंत दिव्य असे आत्मलिंग हृदयातून काढले व रावणाला दिले. मग भगवान शंकर रावणाला म्हणाले, माझी ही पार्वती त्रिलोक्य सुंदरी आहे. अशी सुंदर स्त्री ब्रह्मदेवा सुद्धा निर्माण करू शकणार नाही. परंतु तुझ्या भक्तीने मी अत्यंत संतुष्ट झालो असल्याने ही पार्वती मी तुला देतो. तू ती घेऊन जा. रावण आनंदाने वेडाच झाला. त्याने पार्वतीला खांद्यावर घेतले, दिव्यलिंग हातात घेतले व तो अत्यंत वेगाने दक्षिणेकडे लंकेला जाण्यास निघाला. ही वार्ता त्रिलोक्यात पसरली आणि सगळीकडे हल्लोळ माजला. गणेश, कार्तिकेय, नंदिकेश्वर दुःखाने व्याकुळ झाले. ते शंकराला म्हणाले, भोलेनाथ, तुम्ही काय करून बसलात? तेव्हा शंकर हसून दुःखाने व्याकुळ झाले. ते शंकर हसून म्हणाले, तुम्ही कसलीही चिंता करू नका. वैकुंठात विष्णू पार्वतीचा कैवारी आहे. तो तिच्यासाठी धावून येईल. रावण पार्वतीला घेऊन चालला असता ती भगवान विष्णूचा धाव करू लागली. तेव्हा भगवान विष्णू एका ब्राह्मणाचे रूप घेऊन रावणाच्या मार्गावर आडवे आले. त्यांनी रावणाला विचारले, अरे, ही असली स्त्री कुठून मिळाली? तुला कुठून मिळाली? रावण म्हणाला, भगवान शंकरांनी ही त्रिलोक्य सुंदरी दिली आहे. तो ब्राह्मण हसून म्हणाला, ही काय त्रिलोक्य सुंदरी? अरे, तिला खाली उतरून तिच्याकडे जरा पहा. रावणाने पार्वतीला खाली ठेवले. पाहतो तो काय, ती अत्यंत कुरूप दिसत होती. ती वृद्ध गाल बसलेली, तोंडाचे बोळके झालेली दिसत होती. तो ब्राह्मण मोठ्याने हसू लागला. रावण तिला तेथेच टाकून परत कैलासाकडे निघाला. भगवान विष्णूंनी तिची माता भद्रकाली म्हणत स्थापना केली. रावण रागाने शंकराच्याकडे गेला आणि म्हणाला, असली कुरूप स्त्री मला कशासाठी दिली? शंकर म्हणाले, अरे, तू तिचा नाद सोड. ती मोठी कवटाळिणी आहे. ती आपले रूप लपवून ठेवते. मग भगवान विष्णूंनी आपल्या शरीराच्या मळापासून एक सुंदर स्त्री निर्माण केली व ती मायासुराच्या पोटी जन्मास आली. तिचे नाव मंदोदरी. भगवान शिव रावणाला म्हणाला, मायासूर आपली अत्यंत सुंदर कन्या तुला देईल. तिच्या ठिकाणी सप्तकोटी मंत्राची समत आहे. तिच्यामुळे तुला विजय मिळेल. मग रावण आत्मलिंग घेऊन पुन्हा पूर्वस्थळी आला. तेथे गणपती गुराख्याच्या रूप घेऊन गायी राखत होता. सगळ्या देवांनी त्याला प्रार्थना केली होती, गणेशा, रावणाच्या तावडीतून आत्मलिंग सोडून घे, त्याची अक्षय स्थापन कर. याच वेळी रावणाला लघुशंकेची इच्छा झाली. तो
मनात तळमळू लागला. त्याला पुढे जाता येईना. हे आत्मलिंग कधीही खाली ठेवू नको असे शंकराने त्याला बजावून सांगितले होते. आणि लिंग हातात घेऊन लघुशंका करणे तर महापाप. आता काय करावे ते रावणाला समजेना. इतक्यात त्याला गुराख्याच्या वेशात असलेला गणेश दिसला. रावण त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, अरे हे लिंग थोडा वेळ सांभाळतोस का? मी जरा लघुशंका करून येतो. गणेश म्हणाला, नाही रे बाबा, माझ्या गायी रानोमाळ धावत आहे. तुला लघुशंका करावयास किती वेळ लागेल मला माहीत नाही. तेव्हा मी नाही तुझे लिंग सांभाळत. रावण विनवणीच्या स्वरात म्हणाला, अरे मी अगदी एका क्षणात परत येतो. कृपा करून एक क्षणभर हे लिंग हातातच घेऊन उभा राहा. गणेश म्हणाला, मी तुला 3 हाका मारीन. त्याच्या आत आला तर ठीक, नाही तर मी ते लिंग जमिनीवर टाकून निघून जाईल. रावण कबूल झाला. तो गणेशाच्या हाती लिंग देऊन लघुशंकेला गेला. पण आश्चर्य, एक घटिका झाली तरी रावणाची लघुशंका संपेना. तेव्हा गणेश म्हणाला, अरे ये रे लवकर, हे तुझे लिंग घे. माझ्या गायी निघाल्या. परंतु रावणाची लघुशंका काही संपेना. तो हात उचलून थांब आलोच असे सुचवित होता. दुसरी घटिका भरली तरी रावण उठेना. तिसरी घटिका झाली तरीही रावण उठेना. गणेश मोठ्यांदा म्हणाला, अरे राक्षसा, तुझे हे लिंग लवकर घे. अशी शेवटची हाक मारून गणेशाने ते लिंग जमिनीवर टाकले. ते अगदी अक्षय राहिले. ते अगदी पृथ्वीशी एकरूप झाले. रावण धावतच आला. ते लिंग जमिनीवर टाकलेले पाहून तो संतापला, दुःखी झाला. त्याने ते लिंग उपटण्याचा प्रयत्न केला पण अवघी पृथ्वी डळमळली. पण लिंग काही हाती आले नाही. तेवढ्यात गुराख्याच्या रूपातला गणेश गुप्त झाला. सगळ्या गायी पृथ्वीच्या पोटात लपल्या. रावणाने रागाने एका गायीचा कान पकडला, पण तोही हाती आला नाही. मग रावणाने तिथेच त्या आत्मलिंगाची पूजा केली. तेव्हापासून ते लिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. त्यामुळे रावण आदिलिंग पूजा करू लागला. आदिलिंग आहे असे समजून सगळे देवऋषी त्या लिंगाची पूजा करतात. रावण, कुंभकर्ण, बिभीषण यांनी तिथे अनुष्ठान केले होते. त्यामुळे रावणाने सगळ्या देवांना जिंकले.